चतुर बकरी. एका गावात एक मेंढपाळ राहत होता. त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या आणि बकऱ्या होत्या. तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जाई. असाच तो एकदा लांब रानावनात गेला. त्याच्या कपाळात एक लहान बकरी होती. ती मोठी, खोडकर आणि चतुर होती. कळपाबरोबर न राहता ती आडबाजूला गेली. चरता चरता तिथेच रमली. दिवस मावळला, अंधार पडू लागला आणि मग तिच्या लक्षात आले की आपण एकटेच मागे राहिलो आहोत. तिने इकडे तिकडे पाहिले. आजूबाजूला कोणीच दिसेना झाले. रानावनात आपण एकटेच सापडलो आहोत हे लक्षात येताच ती थोडी घाबरली. पण तशी ती धीट होती, त्यामुळे तिने धीर सोडला नाही. थोड्याच वेळात चंद्र उगवला. थोडे थोडे दिसू लागले. एवढ्यात कसलीशी हालचाल जाणवली. जरा पुढे होऊन तिने कानोसा घेतला. जवळच एक तळे दिसले. काही जनावरे पाणी पित होती. त्यांना घाबरत ती धबकली. त्या जनावरात लांडगा दिसताच ती घाबरली. आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडाआड ती उभी राहिली. थोडा वेळ जातो न जातो इतक्यात इकडे तिकडे बघत लांडगा तिच्या समोर आला. पळून जाण्याची चोरी झाली. बकरीला बघताच लांडगा खुश होऊन म्हणाला, वा, आज झकास मेजवानी मिळणार. मी तुला खाणार. आधीच भ्यालेली बकरी आणखी घाबरली. परंतु न डगमगता ती चतुराईने म्हणाली, तू खुशाल खा, पण तुझ्या आधी मला इथं बसवून वाघोबा तळ्यावर गेलेत आणि जो कोणी येईल त्यालाही इथं बसवून ठेव असं सांगून गेले. तेव्हा तूही थांब कसा? लांडगा घाबरून म्हणाला, वाघोबा असं सांगून गेले? बकरी म्हणाली, हो तर येतीलच इतक्यात. ए बैस. बैस काय, वेडे कशाने? मी आपलं दुसरीकडे जातो कसा? असं म्हणून लांडग्याने पळ काढला. चला, एक संकट तर टळलं असे बकरी मनात म्हणते न म्हणते तोच समोर ते येताना कोणीतरी दिसले. पाहते तर समोर वाघ. भीतीने तिची गाळण उडाली. आता लपणार तरी कुठे, जाणार तरी कुठे? तिच्या रोखाने संत पावले टाकत वाघोबा मोठ्या दिमाखात येत होते. तिला पाहून वाघाचे डोळे लकाकले. मोठ्या खुशीने तो म्हणाला, वा, आज झकास मेजवानी मिळणार. मी तुला खाणार. तो खाणार यात शंकाच नव्हती. पण सगळा धीर एकवटून ती म्हणाली, महाराज, आपण मला खुशाल खा. पण मग? एक डरकाळी फोडून तो म्हणाला, पण मग काय? अधिकच नेटाने ती बोलली, आता सांगू तरी कसं? हे पहा, तळ्यावर पाणी प्यायला वनराज गेलेत. ते येतीलच इतक्यात. मला बसवून गेलेत. कोण वनराज? म्हणजे सिंह? असे वाघोबाने विचारले. त्यावर ती कशीबशी म्हणाली, हो हो ना, सिंह. हे बघा ना त्यांच्या पावलांचे ठसे. ठसे म्हटल्याबरोबर नुकत्याच एका वनराजाशी केलेल्या झगड्यांचा प्रसंग त्याला आठवला. अंगावरच्या त्या जखमाही अजून पुरत्या बऱ्या झाल्या नव्हत्या. तो स्वतःशी म्हणाला, नको रे बाबा, पुन्हा झगडा नको. आणि असे म्हणून त्याने काढता पाय घेतला. सुटले एकदाची असे म्हणून बकरी सुटकेचा श्वास सोडणार तोच खुद्द वनराज स्वतःशी प्रचंड आया जुळवत तिच्या पोटात येऊन हजर. बकरी मनात चरकली. काय करावे या विचाराने गोंधळून गेली. वनराज मात्र जेबल्या चाटत म्हणाला, वा, आज झकास मेजवानी मिळणार. मी तुला खाणार. बकरी कशीबशी म्हणाली, महाराज, आपण मला खुशाल खा. पण मग? एक डरकाळी फोडून वनराज म्हणाला, पण मग काय? ते बोललेली, आता सांगू तरी कसं? हे पहा, तळ्यावर शिकारी पाणी प्यायला गेलेत. शिकारी हा शब्द कानावर पडताच वनराज गडबडले. कोण शिकारी? साधे नाहीत महाराज, बंदूकधारी. काय म्हणतेस? वनराजाचा आवाज खाली आला. ती चढा आवाजात बोलली, होय महाराज, तुमची शिकार करता यावी म्हणून त्यांनी मला मुद्दाम इथं आणले. मला खायला म्हणून तुम्ही येणार आणि त्यांना आयती शिकार साधणार. वनराज स्वतःशीच म्हणाले, अरे बापरे, असा डाव आहे तर? आणि पुढचे बोलायला ते तिथे राहिले नाहीत. हं हं म्हणता त्यांनी धूम ठोकली. बकरीने सुटकेचा श्वास सोडला आणि थोड्याच वेळात दिवस उगवला.